दरम्यान अध्यादेशाविरोधामध्ये कोर्टात जाणार असल्याची प्रतिक्रिया वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे। तसंच मराठ्यांना ईडब्ल्यूएस पासून वंचित ठेवण्यासाठी आंदोलन होतं असंही सदावर्ते म्हणाले। मला आज आज असं सांगायचं आहे की माझे मराठा भाऊ जे म्हणजे ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचे लाभदायक आहेत, ते लाभापासून कोणी त्यांना वंचित करण्याच्या दृष्टीनं उभारलेलं हे आंदोलन होतं असं मी समजतो। परंतु आज जर आपण जे नोटिफिकेशन पाहिलं तर ते नोटिफिकेशन नोटीस आहे आणि म्हणून एकूण सगळ्या बाबींना सोबत घेऊन माननीय उच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर म्हणजे काय काय चालू आहे मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे लवकरच न्यायालयाचं दार ठोठावण्यात येईल। गुणरत्न सदावर्ते यांनी अध्यादेशाविरोधात याचिका दाखल